नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गेल्या 23 वर्षापासून मी व्यवसाय करीत आहे. आपल्या नवीन पिढीनेही व्यवसायात यावं या उद्देशाने आम्ही ह्या चॅनलची सुरुवात केलेली आहे. व्यवसायात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो याबद्दल अनुभवी व्यक्तींकडनं आपण इथे माहिती घेत असतो. जर तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये उपयुक्त माहिती मिळत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते आणि धन्यवाद. तुमचा जो करिअर मधला असा टर्निंग पॉइंट होता तो कुठला असेल किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल? हळूहळू जसं आपण करिअर मधून पुढे जातो तर आपल्याला क्लॅरिटी यायला लागते. पासून त्याला सुरुवात करायची आहे तर त्याची पहिली स्टेप काय असावी? नमस्कार, आज व्यापार गप्पाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या भेटीसाठी एक बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला भेटायला आलेले आहेत. अमोल बाविस्कर सर. अमोल बाविस्कर सर यांची एक ओळख करून द्यायची झाली तर त्यांचं BE इलेक्ट्रॉनिक्समधनं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. MMS ऑपरेशन्समधनं ते गोल्ड मेडलिस्ट आहेत. ॲक्युप्रेशर, ॲक्युथेरपिस्ट, ॲक्युपंक्चरचे ते थेरपिस्ट देखील आहेत. 50पेक्षा जास्त त्यांचे रिसर्च पेपर आहेत, हे पब्लिश्ड आहेत. ओमनाथ एस्ट्रो वास्तू कन्सल्टन्सी, ओम अकॅडमी इन्स्टिट्यूट ऑफ कोचिंग आणि ओम म्युझिक अकॅडमी ते त्याचे फाउंडर आणि CEO देखील आहेत. मुंबई युनिव्हर्सिटी अंतर्गत इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि HOD म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर ते स्वतः एक गव्हर्नमेंट सर्टिफाईड काउन्सिलर असून 12,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर अशा एका व्यक्तिमत्वासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. तर नमस्कार अमोल सर, व्यापार गप्पाच्या एका एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, धन्यवाद सर. सर्वप्रथम तुमचं आणि तुमच्या टीमचे आभार की तुम्ही मला इथे व्यापार गप्पांमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. तर तुमचा कॉन्सेप्ट खूप छान आहे. पहिली गोष्ट तर मला हे नाव खूप आवडलं आहे की व्यापार गप्पा, कारण की आजकाल तरुणांना भरपूर वेळा प्रश्न पडत असतो की आपण करिअर रिलेटेड पण कन्फ्युजन असतं आणि मला वाटतं आज आपण याच्यावर एक प्रकाशझोत टाकणार आहोत आणि तुमच्या आपल्या या पॉडकास्टमधून डेफिनेटली मला असं वाटतं की बऱ्याच लोकांना त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. नक्कीच सर. मग तुमचा जो इंजिनिअरिंगचा प्रवास आहे, तुम्ही 50पेक्षा जास्त रिसर्च पेपर तुमचे पब्लिश्ड आहेत. तुमचं ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टन्सी आणि हा जो बिझनेसचा प्रवास आहे हे आम्हाला जाणून घ्यायला थोडंसं आवडेल. नक्कीच. थोडक्यात सांगायचं झालं तर मी भिवंडीमध्ये राहिला आहे. भिवंडीच्या छोट्याशा एका मराठी माध्यमाच्या स्कूलमधून माझा प्रवास चालू झाला. ओके. पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय, करेक्ट. तिथून मी गेलो DG रुपारेलला. ओके. DG रुपारेल कॉलेजमध्ये असताना मला साधारणपणे आर्ट, थिएटर या गोष्टींमध्ये सुद्धा आवड निर्माण झाली आणि मग तिथून ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, मला पहिल्यापासूनच इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये आवड होती. तिकडे गेल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतात, बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळत नाही. मी पण एक 21-22 वर्षाच्या फेजमध्ये असताना मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडत गेले की बाबा हे असं का. आणि एक इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यामुळे आपला एक ॲनालिटिकल ब्रेन त्यावेळेस डेव्हलप व्हायला चालू होतो. मग इंजिनिअरिंगच्या ज्यावेळेस आपण पहिल्या-दुसऱ्या वर्षात असतो त्यावेळेस आपल्यावर प्रेशर बिल्ड व्हायला चालू होतं हळूहळू की बाबा मी कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. तर या अनुषंगाने ज्यावेळेस मलाही काही प्रश्न पडायला लागले तर प्रश्न पडणं खरंच खूप चांगलं असतं. त्या पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता मला एवढे सर्व स्किल मिळाले. करेक्ट. आणि इंजिनिअरिंग करत असताना माझा संबंध आला ऑकल्ट सायन्सशी. ओके. ऑकल्ट म्हणजे प्रेडिक्टिव्ह सायन्स. आपण काहीतरी प्रेडिक्शन देतो, मग त्याच्यात न्यूमरोलॉजी आलं, ॲस्ट्रॉलॉजी आलं आणि माझा इंटरेस्ट हळूहळू त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला सुरू झाला. ओके. आणि म्हणतात ना की आवड असली तर सवड निर्माण होते. करेक्ट. आणि मग तसं त्याही फील्डमध्ये मला आवड होती. करेक्ट. तेव्हापासून मी थोडंसं त्यामध्ये प्रॅक्टिस चालू केली आणि ज्यावेळेस आपण आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत करत पुढे जातो मग वेगवेगळ्या संदर्भ सापडत गेले. मग इंजिनिअरिंग बरोबरच माझी त्या क्षेत्रात आवड होती. मग पहिला जो काळ होता, मी प्रोफेसर म्हणून काम करत असताना माझी आवड अजून तीव्र होत गेली, वाचन वाढत गेलं आणि मग कुठेतरी त्या आवडीचं रूपांतर व्यवसायात झालं.
आणि म्हणून मग ओमनाथ ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टन्सी करेक्ट. या माझ्या कन्सल्टन्सी फर्मचा उदय झाला. तर याचं कन्क्ल्युजन असं आहे की आपण आपल्या आवडीच्या फील्डमध्ये जर पुढे जायला चालू केलं तर आपल्याला वेगवेगळे करिअर ऑप्शन हे चालू होतात, ओपन होतात. करेक्ट. आणि मुळातच रिसर्च ओरिएंटेड माझा अप्रोच असल्यामुळे पहिल्यांदा तर मला प्रश्न पडायचा की बाबा प्रेडिक्टिव्ह सायन्समध्ये किती खरं असतं, किती खोटं असतं. तर मी त्याची सत्यता पडताळण्यासाठी त्या सायन्समध्ये एंटर केलं आणि मग हळूहळू प्रेडिक्शन्स आपले पण बरोबर यायला लागतात. ओके. आणि मग त्या माध्यमातून अशा पद्धतीने माझा या 2 फील्डशी संबंध आला, एक तर इंजिनिअरिंग आणि दुसरं म्हणजे ऑकल्ट सायन्स. करेक्ट. करेक्ट. तुमचा जो करिअरमधला असा टर्निंग पॉईंट होता तो कुठला असेल किंवा त्याच्याबद्दल काय सांगाल? आता पहिल्यांदा म्हणजे करिअरमध्ये टर्निंग पॉईंट म्हणायचं झालं तर मला 1 ते 2 प्रसंग असे मेन्शन करावेसे वाटतात की 2012च्या आसपास, म्हणजे त्याच्या अगोदर पण आपण करिअरवर फोकसच होतो. परंतु 2012मध्ये ज्यावेळेस माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला तर त्यावेळेस मला कळलं की बाबा हौशेपेक्षा अर्निंग हे फार इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. मग आपण करिअरला सिरियसली घेतलं पाहिजे. तोपर्यंत आपण करिअरला सिरियसली नाही घेत. आणि मग ज्यावेळेस आपल्याला समजतं की बाबा पैशाची व्हॅल्यू काय आहे, समाजात ज्ञान, पत, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी तुमचा अर्निंग सोर्स हा महत्त्वाचा पाहिजे. मग आता लर्निंग तर खूप झाली, इथून आपण अर्निंगला सुरुवात केली पाहिजे. कारण जर असा प्रसंग परत आपल्या आयुष्यात घडला तर आपल्याला कोणाकडे हात पसरायची वेळ यायला नको. आणि मग तिथून खरं माझं करिअर सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत एक छंद म्हणून आपण करत होतो. करेक्ट. करेक्ट. सो आता तुम्ही एक सर्टिफाईड स्वतः काउन्सलर वगैरे पण आहात. 12,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तर आजचे जे विद्यार्थी तुम्ही बघता तर यांच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन वगैरे तुम्ही काय बघता? बरं, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस आपलं 1-to-1 स्पीकिंग होतं, काउन्सलिंग होतं, तर याच्यामध्ये बहुतेक वेळा ना क्लॅरिटी ऑफ थॉट नसतो त्यांच्यामध्ये. आणि त्या वयामध्ये आपण हे एक्सपेक्ट पण नाही करू शकत की त्या व्यक्तीला क्लॅरिटी ऑफ थॉट असेल. पण एक साधारणपणे त्यांना इंटरेस्ट कुठे आहे हे तर कळलं पाहिजे. तर त्यांच्या डोक्यामध्ये हे कन्फ्युजन असतं बऱ्याच वेळा की बाबा मी हे करतो याच्यामध्ये मला यश मिळेल की नाही मिळेल. दुसरं असतं की हे माझ्याकडून होईल की नाही होईल. तिसरा प्रश्न त्यांच्या डोक्यात असतो की मी जे निवडलेलं करिअर आहे ते योग्य आहे का, माझ्या आसपासच्या लोकांनी तर हे करिअर निवडलेलं आहे किंवा माझे मित्र तर ह्या ठिकाणी गेलेले आहेत, मग माझं काय होईल. म्हणजे असे खूप सारे प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतात. तर त्यांना मी एकच गाईड करतो की बाबा सध्या आपल्या हातामध्ये काय आहे त्याच्यावर आपण पूर्णपणे फोकस केला पाहिजे. म्हणजे आता जर समजा ते 12वीमध्ये आहेत, मग कोणी म्हणतं की बाबा मला नीट द्यायची आहे, JEE द्यायची आहे, CET द्यायची आहे, बरोबर आहे. परंतु या केसमध्ये त्यांनी हा विचार केला पाहिजे की आता माझं सगळ्यात आत्ताच्या टप्प्यामध्ये माझं टार्गेट काय आहे हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्याला. करेक्ट. आणि हळूहळू जसं आपण करिअरमधून पुढे जातो तर आपल्याला क्लॅरिटी यायला सुरुवात होते. म्हणून माझा पहिला संदेश हा असेल की सध्या आपण जी गोष्ट करत आहात त्याच्यामध्ये पूर्ण फोकस आणि डेडिकेशन ठेवून जर आपण त्या क्षेत्राचा पूर्ण आढावा घेतला तर आपल्याला मदत होईल. करेक्ट. आणि असं नाही आहे की तेच करिअर बनेल. आयुष्यामध्ये आपण करिअरमध्ये ट्रायल अँड एरर करत असतो, पण एक साधं बेसिक शैक्षणिक पात्रता निर्माण करण्यासाठी सुद्धा पहिल्यांदा एज्युकेशन हे मस्ट आहे. करेक्ट. आता कुठल्या पण फील्डमध्ये जायचं झालं तर बेसिक डिग्री असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. आणि मग डिग्रीपेक्षा तर आता तर म्हणायला गेलं तर कमीत कमी पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD इथपर्यंत स्तर येऊन ठेपलेला आहे. म्हणून पहिल्यांदा आपली डिग्री आपण कसं चांगल्या अकॅडमिक्सने करू शकतो याच्यावर विद्यार्थ्यांनी फोकस केलं पाहिजे. करेक्ट आहे. राईट. सो आजची जे डिग्री घेतलेली मुलं आहेत तर त्यांच्यात सगळ्यात मोठं कन्फ्युजन तुम्ही जे सांगितलं आत्ता, तर ह्याच्यात आता आपण जॉब आणि वर्सेस बिझनेस, तर तुम्ही त्यांना सजेशन कसं कराल की डिग्रीनंतर त्यांना एखादं म्हणजे जॉब किंवा बिझनेस ह्याच्यात जर त्यांना डिसिजन घ्यायचं असेल
तर ह्याच्याबद्दल कसं तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? खरं तर आता हा प्रश्न बहुतेकांच्या मनात असेल असं मला वाटतं आणि खूप ट्रिकी क्वेश्चन आहे हा. ज्यावेळेस आपल्याला निवडायची वेळ येते की जॉब करायचा की बिझनेस करायचा, दोन्ही बघा, कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट नाहीये. करेक्ट आहे. दोघांच्या आपल्या जागी जॉबचे काही ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत, बिझनेसचे काही ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत. करेक्ट आहे. पण दोन्ही ठिकाणी एफर्ट्स तर लागतात. करेक्ट आहे. तुम्हाला गेन तेव्हाच असेल ज्यावेळेस तुम्ही पेन घ्यायला तयार आहात. पण तुम्हाला हे डिसाईड करणं, मला असं वाटतं, पर्सनल माझं ओपिनियन असेल हे, कदाचित इतरांचं ओपिनियन यापेक्षा वेगळं असू शकतं. मला वाटतं की पहिल्या काही फेजमध्ये व्यक्तीने जॉब केला पाहिजे. करेक्ट. म्हणजे ज्याला बिझनेस करायचा ना त्याने सुद्धा जॉब केला पाहिजे. पण त्याने कोणत्या क्षेत्रात जॉब केला पाहिजे? समजा मला बिझनेस करायचा आहे, तर ज्या क्षेत्राशी रिलेटेड मला बिझनेस करायचा त्या क्षेत्रात अगोदर मी जॉब केला पाहिजे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की त्या जॉबसाठी लागणारे रिक्वायर्ड स्किल्स माझ्याकडे आहेत का? बरं, या जॉबसाठी कोणकोणते स्किल माझ्यामध्ये लागतात? या जॉबची सिस्टीम कशी असते? म्हणजे आपण म्हणतो ना की जेव्हा बिल्डिंग बनवण्याच्या अगोदर आपण त्याचं एक छोटं प्रोटोटाईप बनवतो, तसं एक छोट्या लेवलवर आपल्याला एक टेस्टिंग कळते की बाबा याच्यामध्ये किती पॅरामीटर्स आहेत. दुसरं कारण की बिझनेस, वेन यू स्टार्ट अ बिझनेस यू आर डायरेक्टली डिलिंग विथ युअर कॅपिटल. आपल्याला पैसा इन्व्हेस्ट करायला लागतो आणि आपण डायरेक्टली पैशाबरोबर एक्सपेरिमेंट करणं थोडंसं रिस्की असतं. बरोबर आहे. त्याचबरोबर जॉब करण्याचं म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला ज्या फील्डमध्ये जॉब करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. कोणत्याही फील्डमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा इंटरेस्ट पाहिजे. दुसरं नॉलेज पाहिजे आणि त्या नॉलेजला इम्प्लिमेंट करण्याची ताकद स्किल देतं. मग स्किल गेन केला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे आवड तर पाहिजे, ज्ञान पाहिजे, त्याच्याबरोबर त्याचं कौशल्य आपण मिळवलं पाहिजे. बरं, याचबरोबर आपण या मिळालेल्या कौशल्याचा आणि ज्ञानाचा कुठे वापर करू शकतो, तशा संधी आपल्या आसपास आहेत की नाही याचा आपण पडताळा घेतला पाहिजे. करेक्ट. खास करून व्यापार करत असताना किंवा उद्योगधंदा निवडत असताना आपल्या आजूबाजूला त्याची नीड आहे का, असे खूप सारे प्रश्न आहेत. पण तुर्तास ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये आपण असतो तर आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर मला टॉपला जायचं असेल तर माझ्याकडे कोणते स्किल पाहिजेत? आज ChatGPTचा जमाना आहे, AIचा जमाना आहे. तुम्ही विचारू शकता की तुमच्या फील्डमधले टॉप 10 लोक कोण आहेत. तुम्ही गुगलवर सर्च करा, त्यांच्या हॅबिट्स काय आहेत ते सर्च करा. बरोबर आहे. आणि आज काय होतं, आजकाल बरेचसे लोक पॉडकास्ट बघतात, मोटिवेशनल व्हिडिओ बघतात आणि दे एंड अप विथ नथिंग. माणूस, यार तुम्ही सुपरमॅन नाही आहात. म्हणजे लोकांना वाटतं की मी सगळं एकत्र करावं. मोटिवेशन आपल्या जागी बरोबर आहे, पण ज्यावेळेस प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतं, मग तुम्हाला सकाळी जिमला पण जायचं आहे, मग तुम्हाला जॉब करायचा आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रोग्रेस करायची आहे, त्याबरोबर तुम्हाला फेमस व्हायचं आहे, असं सगळं एकत्र होत नाही. म्हणून करिअरच्या पहिल्या फेजमध्ये फोकस खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही जॉब निवडा किंवा धंदा निवडा. जर तुमच्याकडे पहिल्यापासून तुमचं बॅकग्राऊंड आहे बिझनेसचं, घरातला ऑलरेडी एक बिझनेस चालू आहे, तुम्हाला तो टेक ओव्हर करायचा असेल तर तुम्ही बिझनेसला जाणं प्रेफर आहे. करेक्ट. ओके. याबरोबरच अजून एक मला मुद्दा इथे मांडावा असा वाटतो की तुमची रिक्वायरमेंट काय आहे. समजा तुमच्यावर फायनान्शियल जबाबदाऱ्या ह्या खूप अर्ली एजमध्ये येणार असतील तर तुम्हाला काही वेळेस सेफ आणि सिक्युअर इन्कमची आवश्यकता असते. खरं आहे. जॉबमध्ये रिस्क नाहीये, पण तुम्हाला एक लिमिटचं इन्कम, म्हणजे त्याला अप्पर लिमिट, एक लिमिट आहे त्याला. बरोबर आहे. अप्पर कुठपर्यंत जायचं हे बिझनेसमध्ये तुम्ही ठरवू शकता. बिझनेसला अप्पर लिमिट नाहीये कमवण्याचं. करेक्ट. म्हणून आपल्याला या दोन्हींमध्ये जाण्यासाठी थोडासा आपली आवड, आपलं नॉलेज, आसपास उपलब्ध असलेल्या संधी काय आहेत आणि त्याचबरोबर आपली कॅपॅसिटी किती रिस्क टेकिंग, ते पण इम्पॉर्टंट आहे. पुढे आपण येऊच या की समजा जॉब करायचा असेल तर आपण कोणता मेथड फॉलो केली पाहिजे.
किंवा आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे आपण आता डिस्कस करूच यात. नक्की नक्की. जी कुठल्या टाईपची जी मुलं आहेत किंवा जे लोक आहेत, सो त्यांनी बिझनेस करावा किंवा कुठल्या टाईपची जे लोक आहेत तर त्यांनी जॉब करावा, ह्याबद्दल तुमचं काय अनुभव किंवा असं की मी आज बनलो आहे जॉबसाठी पण मी प्रयत्न करतो आहे बिझनेससाठी आणि ते फेल होत आहेत, तर मग तू जॉब कर चांगल्या ठिकाणी आणि ग्रोथ कर, ते असं ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? जसं आपण खूप छान क्वेश्चन आहे सर, की याच्यामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय की बाबा नक्की आपण काय केलं पाहिजे. तर समजा त्याला जॉब करायची इच्छा आहे. आता काहींचा पर्सोना पण असतो. पहिल्यांदा आपल्याला स्वतःला 3 प्रश्न विचारले पाहिजेत आपण, की बाबा मला स्वतःला आत्ताची रिक्वायरमेंट माझी काय आहे. म्हणजे मी आज जर कमवलं नाही तर माझी फॅमिली 5-6 वर्ष सर्वाइव्ह करू शकते का, की आय एम द ओनली इन्कम सोर्स नाऊ. जर तुमच्यावर फॅमिलीची सगळ्यात जास्त डिपेंडन्सी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर जॉबमध्ये पुढे जाणं योग्य राहील. त्याचं कारण असं आहे की बिझनेस करण्यासाठी तुम्हाला एक साधारणपणे कॅपिटलची आवश्यकता आहे, लोकांची आवश्यकता आहे. बरं, लोक घ्यायची तर पुन्हा त्यांना पैसा देणं आहे. तर ती गुंतवणूक करण्याची सध्या आपल्याकडे कॅपॅसिटी आहे का? नाही. मग त्या कंडिशनमध्ये आपण जॉबला प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि म्हणून मी सांगतो की तुम्हाला बिझनेस पण करायचा असेल तर पहिल्या फेजमध्ये तुम्ही जॉबच केला पाहिजे. करेक्ट. ओके. म्हणून मला असं वाटतं की जॉब करण्यासाठी पर्सोना पण इम्पॉर्टंट आहे. आपली आवड निवड इम्पॉर्टंट आहे. तुमची आत्ता सध्याची गरज काय म्हणते, कारण काळाची गरज. आपण खूप मोठी स्वप्न बघतो. आता उदाहरणार्थ आपण म्हणतो की आपण संकुचित विचार का करावा, जर आपल्याला बिझनेस करून आपण खूप पैसा कमवू शकतो. पण कधी कधी काय होतं, स्टार्टअप बघा, इंडियामध्ये जे स्टार्टअप्स क्रिएट होतात त्याच्यामधला जर तुम्ही सक्सेस रेट चेक केला तर तो सिंगल डिजिटमध्ये, हार्डली 4 ते 5% स्टार्टअप जे आहेत ते सक्सेसफुल होतात. बाकीचं काय होतं, कारण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या बिझनेसची पूर्ण इन अँड आउट माहिती नाही आणि आपण त्याच्यामध्ये उडी मारतो तर लाईफच्या पहिल्याच फेजमध्ये आपल्याला बसलेला जो सेटबॅक आहे तो कव्हर करण्यासाठी पुढची उमेदीची 5 वर्ष जातात. करेक्ट. म्हणजे समजा आपण एक एक्सपेरिमेंट केला पण काही कारणास्तव जॉबमध्ये ही सिक्युरिटी मिळते आपल्याला, पण बिझनेसमध्ये तसं नाही. बिझनेस पर्सन इज अ रिस्क टेकर. त्याच्यावर पूर्णपणे रिस्क असते. मग माझी ही रिस्क घेण्याची तयारी आहे का? समजा जर अशी काही सिच्युएशन उभी राहिली तर माझ्या पाठीमागे बॅकअप आहे का? बरं, बॅकअप कोणाकडून घेऊ शकतो आपण? एकतर फॅमिलीकडून घेऊ शकतो, फ्रेंड्सकडून घेऊ शकतो. समजा त्यांच्याकडून नाही झाला तर माझी तेवढी पात्रता आहे का की मी बँकेकडून लोन किंवा या स्वरूपात काही मदत घेऊ शकेल? करेक्ट. म्हणजे हे प्रॅक्टिकल प्रश्न स्वतःला विचारणं पण आवश्यक आहे. करेक्ट. कारण की आज आपण सांगणार की यार बिझनेसमध्ये तर, आता बघा, ज्याला बिझनेसची सवय लागते करेक्ट तो राजा असतो. करेक्ट. बरोबर आहे की नाही? करेक्ट. पण ते राजा बनण्यासाठी त्याला काही गोष्टी मोजाव्या पण लागतात. खरी गोष्ट. म्हणून आपण याचा तंतोतंत विचार केला पाहिजे. आणि मला परत मी त्याच मुद्द्यावर येईल की आयुष्याच्या पहिल्या फेजमध्ये आपण जॉबला प्रेफरन्स देणं बहुतांशी योग्य राहील. करेक्ट. आणि जी एखादा नवीन मुलगा कॉलेज पासआउट असेल किंवा सो जे बिझनेसचं आपण जसं बोलतो की 0पासून त्याला सुरुवात करायची आहे, तर त्याची पहिली स्टेप काय असावी? आता बघा, एखाद्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. बिझनेसमध्ये काय माहिती आहे का, बिझनेस 2 प्रकारचे बिझनेस असू शकतात. एक तर तुम्ही सर्व्हिस रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. करेक्ट. किंवा तुम्ही प्रोडक्ट रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. राईट. आजच्या कालावधीमध्ये वस्तू बनवण्यापेक्षा विकणं महत्वाचं आहे. बिझनेस हा सेल्सवर डिपेंड आहे. मग तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता, म्हणजे तुम्ही एक चांगले प्रोडक्ट डिझायनर आहात, मॅन्युफॅक्चरर कॅटेगरीमध्ये तुम्हाला जायचं की तुम्ही सेल्सचे एक्सपर्ट आहात. विकण्याची कला माणसाला आली पाहिजे, तरच तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. प्लस बिझनेससाठी तुम्हाला एक नाव कमवावं लागतं मार्केटमध्ये. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही सॉफ्टवेअरचा बिझनेस करता, मला माहिती आहे जर मला रिक्वायरमेंट आली तर मला हे माहिती तर पाहिजे
की अरे सर तर सॉफ्टवेअरचा बिझनेस करतात, तेव्हा मी तुमच्याकडे येईन. करेक्ट. म्हणून ज्यावेळेस तुम्ही पहिल्या इंजिनिअरिंगच्या सेकंड थर्ड इयर किंवा तुम्ही एखादं जे काही करिअर करत असता त्याच्या तुम्ही सेकंड ते थर्ड इयरमध्ये जाऊन तुम्ही छोट्या टाईपमध्ये इंटर्नशिप ट्राय केल्या पाहिजेत. समजा एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर त्याने जाऊन कंपनीजमध्ये बघितलं पाहिजे किंवा आपल्या आजूबाजूची जी लोक आहेत त्यांना विचारलं पाहिजे की आता मार्केटमध्ये काय नवीन डिमांड चालू आहे, तिथे आपण वर्क करू शकतो का, मी कोणते कोर्सेस केले पाहिजेत. बरोबर आहे. करेक्ट. दुसरं, माझ्या एरियामध्ये त्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे का. कारण की जेव्हा पण बिझनेस चालू होतो ना सर, तो आपल्या आसपासपासूनच चालू होतो. करेक्ट. असं नाही होणार की समजा आज आपण गेलो आणि कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी एकदम अननोन ठिकाणी जाऊन बिझनेस चालू केला, असं नाही होत. तर आपल्या परिसरामध्ये त्या अपॉर्च्युनिटीज आहेत का, त्याचं मार्केट किती आहे. दुसरं, आपल्याला जो बिझनेस करायचा आहे त्या संदर्भात मार्केटमध्ये कोण कोण कॉम्पिटिटर्स आहेत, हे महत्वाचं आहे. त्यांची काय काय स्ट्रॅटेजी आहे, ते कोणत्या टाईपचं प्रोडक्ट देतात. मग आपण असं काय वेगळं देऊ शकतो जेणेकरून लोकांनी आपल्याकडून घ्यावं. म्हणजे आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. ऑब्विसली बिझनेसमध्ये तुम्ही ज्यावेळेस स्वतः तुम्ही बिझनेसमॅन असता त्यावेळेस तुम्ही 10 लोकांना जॉब देण्याची ताकद ठेवता, पण तेवढा रिस्क पण तुमच्यावर असतो. करेक्ट. म्हणून या ठिकाणी आत्मचिंतन करणं महत्वाचं आहे. मंथन, बरोबर. जर आपण आपल्या स्टोरी बघितल्या तर आपल्याला एक समुद्र मंथन पण आठवतं. करेक्ट. समुद्र मंथनामध्ये काय आहे, समुद्र मंथन हे प्रतिकात्मक आहे. समुद्र मंथनामध्ये काय झालं होतं, दैत्य आणि दानव, बरोबर, यांच्यामध्ये समुद्र मंथन झालं. दैत्य आणि दानव काय आहेत, आपल्या डोक्यामधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार आहेत. मग ज्यावेळेस आपण मंथन करतो त्याच्यातून चांगल्या पण गोष्टी बाहेर येतात, चांगले पण विचार बाहेर येतात. करेक्ट. जसं समुद्र मंथनामधून 14 रत्न आली, अमृत बाहेर आलं, त्याच पद्धतीने हलाल म्हणजे विष देखील बाहेर आलं. मग प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू आहेत. मग ज्यावेळेस आपण निर्णय घेतो तर आपल्याला त्या निर्णयाची पूर्णपणे जबाबदारी घेण्याची तयारी पाहिजे. जर सक्सेस मिळालं तरी ते माझं असेल आणि जर फेल्युअर मिळालं तरी ते माझं असेल. पण हल्ली काय आहे की सक्सेसची जबाबदारी आपण घेतो पण फेल्युअरची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेत नाही. म्हणून मग हा सगळा इत्तंभूत विचार करणं गरजेचं आहे. करेक्ट. मग आता समजा मी एक विद्यार्थी आहे, आता मला प्रश्न पडला की मी जॉब करायचा की बिझनेस करायचा. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यामधल्या स्किलची लिस्ट बनवली पाहिजे की माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत. समजा माझी डिग्री या फील्डमधली आहे. आता बऱ्याच वेळा तुमच्याकडे डिग्री असते त्या फील्डची पण त्या फील्डमध्ये तुम्हाला इंटरेस्ट नसतो. आता मी इंजिनियर आहे पण मला पेशंट ट्रीटमेंट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मी हॉस्पिटलला गेलो तर मला ते अलाउ करतील का, नाही अलाउ करणार, कारण आपल्याला त्या गोष्टीची पात्रता पाहिजे. बरं, दुसरं, मग स्किल कोणकोणते आहेत. मग पहिल्यांदा आपल्याकडे असलेले स्किल, आपल्या सवयी हे आपण आत्मपरीक्षणाने पेपर आणि पेन घेऊन नोट डाऊन केलं पाहिजे. दुसरं, मला जो जॉब करायचा आहे त्यामध्ये कोणते स्किल रिक्वायर्ड आहेत किंवा मला जो बिझनेस करायचा आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याची एक लिस्ट बनवली पाहिजे. करेक्ट. आणि मग आपली लिस्ट आणि ही असलेली लिस्ट त्याच्यामध्ये किमान 50% तरी साम्य पाहिजे, तर उरलेलं आपण जमा करू शकतो. म्हणजे माझ्याकडे हे आहे आणि हे नाहीये, मग जे नाहीये ते मी कोणाकडून घेऊ शकतो. मी एखादा कोर्स करू शकतो का, एखाद्या बिझनेस कोचला कन्सल्ट करू शकतो का, एखादी फायनान्शियल ॲडवाईस घेऊ शकतो का. अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलं तर मला वाटतं की डिसिजन चुकणार नाही किंवा असं म्हणायला हरकत नाही की ती चुकण्याची संभावना कमी होईल, रिस्क कमी होईल डेफिनेटली. करेक्ट. सो पैसे नसताना पण आपण जर बिझनेस सुरुवात होऊ शकतो का. तर तरुण मुलगा मुलगी जर आपला व्हिडिओ जर बघत असेल तर ह्याच्यासाठी तुम्ही एखादं बेस्ट सजेशन आम्हाला काय. डेफिनेटली सर, बघा बऱ्याच वेळा जो सर्व्हिस रिलेटेड बिझनेस आहे तो बिना पैशाचाही चालू होऊ शकतो. तुम्ही सेवा द्या. आता बघा किती सारे करिअर ऑप्शन्स आहेत. जसं तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर बनू शकता, डिजिटल फील्डमध्ये खूप मास मीडियामध्ये चांगलं हे तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्ही करिअर बनवू शकता, ब्लॉग्स लिहू शकता. याच्यासाठी तुम्हाला फार मोठ्या फंडची आवश्यकता नाही. तुमच्याकडे जर एखादं स्किल आहे तर ते स्किल तुम्ही इतरांना शिकवू शकता.
उदाहरणार्थ जर एखाद्याने कॉमर्स केलेलं आहे, आता बघा आता मार्च महिना चालू आहे, एप्रिल चालू आहे, आता इन्कम टॅक्स रिटर्न आहे, आता ऑनलाईन प्रोसिजर झालेली आहे. करेक्ट. साधं तुम्ही विद्यार्थी दशेत असताना ते स्किल शिकलात आणि तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांच्या 10 लोकांचं जरी तुम्ही ITR फाईल करून दिलं तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच करायचंय, 1 तास लागतो, तुम्ही त्याची माहिती घेतली तर तुम्हाला 2,000 ते 2,500 रुपये सहज कोणीतरी देईल. बरोबर आहे. म्हणजे इच्छा तर पाहिजे सर. करेक्ट आहे. इच्छा असेल तर तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे की पैसे नसतानाही आपण बिझनेस चालू करू शकतो. सो आजच्या भागामध्ये आपण बघितलं की बिझनेसची सुरुवात, करिअर गायडन्स आणि तुम्हाला जॉब करायचा काय आहे की बिझनेस, आपण ह्या भागामध्ये कव्हर केलेलं आहे. तुम्हाला भेटलेली माहिती जर खरंच माहितीपूर्वक असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बिझनेसमध्ये पुढे येणारे चॅलेंजेस, इन्व्हेस्टमेंट आणि ह्या गोष्टी आपण पुढच्या भागात चर्चा करणार आहोत. थँक्यू गाईज.